राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. मंडळी, चैत्र महिना सुरू झाला की निसर्गात एक वेगळाच बहर आलेला असतो. हिवाळ्याची पानगळ संपून सर्व झाडांना नवी कोवळी पालवी फुटलेली असते आणि सगळीकडे चैतन्याचे वातावरण असते. याच चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला आपण गुढीपाडवा हा सण अत्यंत उत्साहाने साजरा करतो. हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो, ज्याला शालिवाहन शक असेही म्हणतात. आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार आणि पुराणानुसार अशी एक अत्यंत प्रबळ मान्यता आहे की साक्षात भगवान ब्रह्मदेवाने याच मंगलमय दिवशी या संपूर्ण सृष्टीची आणि वेळेची निर्मिती केली होती. दिवस, आठवडे, महिने आणि वर्ष यांचे चक्र ब्रह्मदेवाने याच दिवशी सुरू केले. म्हणूनच या दिवसाला इतके अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि मंडळी, गुढीपाडव्याला आपण सर्वजण आपल्या दारात अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने गुढी उभारतो. पण ही गुढी उभारण्याची प्रथा नेमकी कशी सुरू झाली हे तुम्हाला माहिती आहे का? या सणाच्या मागे दोन सख्ख्या भावांची एक अत्यंत रहस्यमयी आणि अंगावर शहारे आणणारी कथा दडलेली आहे. दोन अत्यंत बलवान शूरवीर आणि संपूर्ण पृथ्वीला पण हादरून टाकणारे, एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेले दोन भाऊ कसे एकमेकांचे वैरी झाले? कशा प्रकारे माणसाचा अहंकार, त्याची वासना आणि एका क्षणाचा गैरसमज दोन सख्ख्या भावांना पण एकमेकांचे रक्ताचे तहानलेले वैरी बनवून टाकतो, हे आपण आज या कथेतून पाहणार आहोत. मंडळी, ही कथा रामायण काळातील आहे आणि ती अत्यंत पवित्र आहे. या कथेतून तुम्हाला खूप काही ज्ञानवर्धक आणि जीवन बदलून टाकणाऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. एका भावाने दुसऱ्या भावाशी कसे वागावे, भावाच्या बायकोशी म्हणजेच आपल्या वहिनीशी कसे वागायला पाहिजे, यावर प्रभू श्रीरामांनी स्वतः जे महान ज्ञान दिले आहे ते आज तुम्हाला प्राप्त होईल. हे ज्ञान ऐकून तुम्ही पण थक्क व्हाल आणि तुमच्या जीवनातील अनेक गैरसमज एका क्षणात दूर होतील. म्हणूनच माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की आयुष्याला एक नवी आणि सकारात्मक दिशा देण्यासाठी ही कथा मध्येच सोडू नका, तर ती शेवटपर्यंत नक्की ऐका. त्या अगोदर मंडळी, एक छोटीशी विनंती करते. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. जर तुम्हाला माझी मेहनत आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. चला तर मग आपण आपले मन एकाग्र करूया आणि त्या त्रेतायुगातील किष्किंधा नगरीत प्रवेश करूया. मंडळी, खूप खूप वर्षांपूर्वीची, म्हणजेच रामायण काळाच्या सुरुवातीची ही गोष्ट आहे. एकेकाळी ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून सांडलेल्या अश्रूतून वृक्षराज नावाच्या एका महाबलाढ्य वानराचा जन्म झाला होता. ब्रह्मदेवाने या वृक्षराजाला आज्ञा दिली होती की तू जंगलात राहून दुष्ट आणि पापी राक्षसांचा नाश कर आणि धर्माचे रक्षण कर. ब्रह्मदेवाची आज्ञा शिरसावंद्य मानून हा वृक्षराज जंगलात राहू लागला. फिरत फिरत तो एकदा एका अत्यंत सुंदर आणि रहस्यमयी सरोवराजवळ येऊन पोहोचला. त्या सरोवराचे पाणी इतके नितळ आणि थंड होते की वृक्षराजाला मोह आवरला नाही आणि त्याने आंघोळ करण्यासाठी त्या पाण्यात उडी मारली. पण हे काय आश्चर्य! त्या सरोवराला एक विशेष शाप किंवा दैवी वरदान प्राप्त होते. जेव्हा वृक्षराज त्या पाण्याबाहेर आला तेव्हा त्याचे ते धिप्पाड वानराचे रूप पूर्णपणे नष्ट झाले होते. वानराच्या ऐवजी तो एका अत्यंत लावण्यवती, सुंदर आणि मनमोहक स्त्रीच्या रूपात पाण्याबाहेर आला होता. तिचे ते अलौकिक सौंदर्य पाहून स्वर्गातील रंभा आणि मेनका यांचेही भान हरपले असते. मंडळी, योगायोग बघा कसा असतो. नेमक्या त्याच वेळी स्वर्गाचा राजा देवराज इंद्र आणि साक्षात सूर्यदेव आकाशातून त्या मार्गावरून जात होते. त्या दोघांचीही नजर त्या सरोवरातून बाहेर आलेल्या अप्सरेहूनही सुंदर असलेल्या स्त्रीवर पडली. त्या स्त्रीचे ते अलौकिक सौंदर्य पाहून इंद्रदेव आणि सूर्यदेव हे दोघेही तिच्यावर पूर्णपणे मोहित झाले.
सगळ्यात आधी देवराज इंद्राची नजर त्या स्त्रीच्या मस्तकावर आणि तिच्या सुंदर केसांवर पडली. मंडळी, त्या दैवी दृष्टिक्षेपातून आणि इंद्राच्या तेजातून तिथे एका अत्यंत तेजस्वी आणि महाबलाढ्य पुत्राचा जन्म झाला. केसांमधून म्हणजेच वाल यावरून जन्म झाला म्हणून त्या पुत्राचे नाव ठेवण्यात आले वाली. हा वाली जन्मतःच अत्यंत शक्तिशाली होता. त्याचवेळी सूर्यदेवाची नजर त्या स्त्रीच्या सुंदर गळ्यावर म्हणजेच ग्रीवेवर पडली आणि सूर्याच्या त्या प्रखर आणि दैवी तेजातून तिथे आणखी एका पुत्राचा जन्म झाला. सुंदर ग्रीवेवरून जन्म झाला म्हणून त्याचे नाव ठेवण्यात आले सुग्रीव. अशा प्रकारे एकाच आईच्या पोटी एकाच वेळी दोन दैवी, महाबलाढ्य आणि तेजस्वी भावांचा जन्म झाला. थोड्या वेळानंतर त्या रहस्यमयी सरोवराचा प्रभाव संपला आणि ती स्त्री पुन्हा आपल्या मूळ रूपात म्हणजेच वृक्षराज वानराच्या रूपात परत आली. जेव्हा वृक्षराजाने पाहिले की आपल्याला दोन अत्यंत सुंदर आणि दैवी पुत्र प्राप्त झाले आहेत, तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने त्या दोन्ही मुलांना आपल्या हृदयाशी कवटाळले आणि तो अत्यंत प्रेमाने त्यांचे पालनपोषण करू लागला. तो त्या मुलांसाठी बापही होता आणि आई देखील तोच होता. पुढे ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने आणि आज्ञेने वृक्षराजाने किष्किंधा नगरीची स्थापना केली आणि तो तिथला राजा बनला. वाली आणि सुग्रीव हे दोघेही किष्किंधेचे राजपुत्र म्हणून अत्यंत लाडात आणि एकमेकांच्या अफाट प्रेमात लहानाचे मोठे होऊ लागले. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की ही किष्किंधा नगरी नेमकी होती तरी कशी, जिथे हे दोन महापराक्रमी भाऊ राहत होते? तर मंडळी, किष्किंधा ही काही आत्ताच्यासारखी साधीसुधी नगरी नव्हती. वाल्मिकी रामायणात या नगरीचे जे सविस्तर वर्णन केले आहे ते ऐकून आजही आपण थक्क होऊन जातो. विंध्य पर्वताच्या रांगांपासून ते थेट दक्षिण भारतापर्यंत पसरलेल्या घनदाट दंडकारण्यात ही नगरी वसलेली होती. एका अत्यंत विशाल आणि भव्य पर्वताच्या गुहेत ही नगरी लपलेली होती. पण या गुहेत कसलाही अंधार नव्हता. गुहेच्या आत सर्वत्र मौल्यवान हिरे, माणके, पाचू आणि सुवर्णाचा लखलखाट पसरलेला होता. या रत्नांच्या प्रकाशामुळे तिथे सतत दिवसासारखा उजेड असायचा. तिथल्या रुंद आणि प्रशस्त रस्त्यांवर चंदनाचा, अगरूचा आणि सुगंधी कमळाच्या फुलांचा सडा पडलेला असायचा. रस्त्याच्या दुतर्फा बारमाही फळे आणि फुले देणारे वृक्ष उभे होते. तिथे स्वर्गासारखी सुखशांती आणि समृद्धी नांदत होती. ही नगरी मूळतः मय नावाच्या एका महान दानव वास्तुविशारदाने अत्यंत कठोर तपश्चर्या करून निर्माण केली होती. स्वयंप्रभा नावाची एक अतिशय तेजस्वी तपस्विनी या सुवर्णमयी गुफानगरीचे रक्षण करत असे. अशा या दैवी, सुरक्षित आणि ऐश्वर्यशाली गुफानगरीत वाली आणि सुग्रीव यांचे वास्तव्य होते. दोघे भाऊ जणू राम लक्ष्मणासारखेच एकमेकांवर प्रेम करत होते. काळ पुढे सरकत होता. वृक्षराजाच्या मृत्यूनंतर वाली हा मोठा भाऊ असल्याने परंपरेनुसार तो किष्किंधेचा राजा बनला. वाली हा अतिशय पराक्रमी आणि युद्धकलेत निपुण होता. त्याच्या ताकदीची बरोबरी संपूर्ण जगात कुणीही करू शकत नव्हते. साक्षात देवराज इंद्राने आपल्या या पुत्राला एक सुवर्णहार दिला होता, ज्यामुळे वालीची शक्ती कैकपटीने वाढली होती. या हाराचे वैशिष्ट्य असे होते की कुणीही शत्रू जर वालीसमोर युद्ध करण्यासाठी आला तर त्या शत्रूची निम्मी शक्ती खेचून ती वालीमध्ये सामावून जायची. त्यामुळे वालीला समोरासमोरच्या युद्धात हरवणे साक्षात देवांनाही शक्य नव्हते. तो खऱ्या अर्थाने अजिंक्य बनला होता. धाकटा भाऊ सुग्रीव हा वालीवर स्वतःच्या प्राणांहूनही अधिक प्रेम करत असे. तो अत्यंत नीतिमान, बुद्धिमान आणि धर्मप्रिय होता. सुग्रीव राज्याचा युवराज असूनही तो नेहमी वालीच्या पाठीशी एका सेवकासारखा आणि सावलीसारखा उभा असायचा. या दोन भावांमधील अफाट प्रेम आणि एकोपा पाहून संपूर्ण वानर साम्राज्य धन्य धन्य होत असे. प्रजेला वाटायचे की हे दोन भाऊ कधीच वेगळे होऊ शकत नाहीत.
पण मंडळी, नियतीचे खेळ फार विचित्र असतात. जिथे खूप प्रेम असते तिथेच अहंकाराची आणि गैरसमजाची ठिणगी पडली की वणवा पेटायला वेळ लागत नाही. त्या काळात दुंदुभी नावाच्या एका भयंकर आणि क्रूर राक्षसाने संपूर्ण पृथ्वीवर उच्छाद मांडला होता. तो म्हशीच्या रूपात असायचा आणि त्याला आपल्या ताकदीचा प्रचंड गर्व होता. त्याने समुद्राच्या देवाला आणि पर्वतांच्या देवालाही युद्धात हरवले होते. जेव्हा त्याला कुणीच प्रतिस्पर्धी उरला नाही, तेव्हा तो वालीशी युद्ध करण्यासाठी किष्किंधेच्या वेशीवर आला. दुंदुभीने वालीला युद्धाचे आव्हान दिले. वालीसारखा अभिमानी राजा हे आव्हान कसे सहन करणार? वालीने त्या दुंदुभी राक्षसासोबत अत्यंत भयंकर असे मल्लयुद्ध केले. काही वेळातच वालीने त्या राक्षसाला अक्षरशः ठेचून मारले. आपला विजय साजरा करत असताना अहंकाराने मत्त झालेल्या वालीने त्या दुंदुभीचे ते प्रचंड मोठे आणि रक्ताळलेले प्रेत उचलले आणि खूप दूर भिरकावून दिले. पण मंडळी, ते प्रेत उडत जाऊन चुकून मतंग ऋषींच्या पवित्र आश्रमाजवळ पडले आणि त्या प्रेतातील रक्ताचे थेंब ऋषींच्या पवित्र आणि यज्ञभूमीवर सांडले. आपल्या तपाची जागा अपवित्र झालेली पाहून मतंग ऋषी अत्यंत क्रोधित झाले. त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले की हे कृत्य वालीचे आहे. संतापाच्या भरात मतंग ऋषींनी वालीला एक भयंकर शाप दिला. ज्या वालीने हा उद्दामपणा केला आहे, त्याने जर माझ्या या ऋष्यमुख पर्वतावर पाऊल ठेवले तर त्याच क्षणी त्याच्या डोक्याचे 1000 तुकडे होऊन त्याचा मृत्यू होईल. या एका शापामुळे तो ऋष्यमुख पर्वत आणि त्याचा परिसर हा वालीसाठी कायमचा निषिद्ध आणि मृत्यूचा सापळा बनला होता. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, कारण पुढे कथेला याच शापामुळे एक मोठे वळण मिळणार आहे. दुंदुभीचा वध होऊन काही काळ लोटला. एक दिवस दुंदुभीचा मुलगा, ज्याचे नाव मायावी होते, तो आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी किष्किंधेत आला. मध्यरात्रीची वेळ होती. सर्वत्र शांतता पसरली होती. मायावीने वेशीवरून एक अत्यंत भयंकर आणि काळजाचा ठोका चुकवणारी गर्जना केली आणि वालीला ललकारले. वालीची झोप मोडली. तो आधीच अत्यंत तापट आणि अहंकारी होता. झोपेतून उठून तो रागाने लालबुंद झाला आणि मायावीला मारण्यासाठी बाहेर धावला. आपला मोठा भाऊ रात्रीच्या वेळी एकटाच शत्रूशी लढायला चालला आहे, हे पाहून धाकटा सुग्रीवही त्याला मदत करण्यासाठी त्याच्या पाठोपाठ धावत सुटला. वाली आणि सुग्रीव या 2 महाबलाढ्य भावांना एकत्र आपल्या दिशेने धावून येताना पाहून तो मायावी राक्षस प्रचंड घाबरला. त्याच्या लक्षात आले की आपण यांच्यासमोर टिकू शकणार नाही. त्यामुळे तो जीव वाचवण्यासाठी तिथून पळू लागला. वाली आणि सुग्रीव त्याच्या मागे धावत होते. पळता पळता तो मायावी राक्षस एका अत्यंत खोल, भुयारी आणि अंधाऱ्या गुहेत शिरला. वाली त्या गुहेच्या तोंडावर थांबला. त्याने सुग्रीवाला कडक आज्ञा दिली, "सुग्रीवा, तू इथेच गुहेच्या प्रवेशद्वारावर पहारा दे. जोपर्यंत मी आत जाऊन या दुष्ट राक्षसाचा वध करून परत येत नाही, तोपर्यंत तू कोणत्याही परिस्थितीत इथून हलता कामा नये." असे सांगून वाली त्या भयंकर अंधाऱ्या गुहेत शिरला. मोठ्या भावाची आज्ञा प्रमाण मानून सुग्रीव अत्यंत निष्ठेने त्या गुहेच्या दारात उभा राहिला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, आठवडे गेले आणि पाहता पाहता महिने उलटून गेले. तरीही वाली गुहेतून बाहेर आला नाही. सुग्रीव अन्नपाण्याविना तिथेच डोळ्यात प्राण आणून आपल्या भावाची वाट पाहत होता. काळजाचे पाणी करणारे ते क्षण होते. असे करता करता तब्बल 1 वर्ष उलटून गेले. सुग्रीवाच्या मनात आता अनेक भयानक आणि अशुभ विचार येऊ लागले होते. अचानक एका रात्री त्या गुहेच्या आतून रक्ताचा एक खूप मोठा प्रवाह वेगाने बाहेर येऊ लागला. त्यापाठोपाठ राक्षसांच्या भयंकर, कर्कश
आणि विजयाच्या गर्जना सुग्रीवाला स्पष्ट ऐकू आल्या. सुग्रीवाचे हृदय तिथेच पिळवटून निघाले. त्याला पक्की खात्री वाटली की आत नक्कीच काहीतरी भयानक युद्ध झाले आहे आणि त्या मायावी राक्षसाने माझ्या दादाचा, वालीचा वध केला आहे. गुहेतून बाहेर येणारे ते रक्त वालीचेच आहे, या विचाराने सुग्रीव तिथेच कोसळून रडू लागला. त्याच्या दुःखाला पारावार उरला नाही. पण सुग्रीव हा एक बुद्धिमान राजपुत्र होता. त्याने विचार केला की जर तो राक्षस वालीला मारून बाहेर आला तर तो संपूर्ण किष्किंधा नगरीचा नाश करेल आणि प्रजेला मारून टाकेल. केवळ आपल्या प्रजेच्या रक्षणासाठी आणि भावाच्या मृत्यूच्या प्रचंड दुःखाने सुग्रीवाने एक अत्यंत कठीण निर्णय घेतला. त्याने आपल्या अफाट ताकदीने एक प्रचंड मोठा खडक उचलला आणि तो त्या गुहेच्या तोंडावर ढकलून दिला, जेणेकरून तो राक्षस बाहेर येऊ नये. गुहेचा दरवाजा कायमचा बंद करून सुग्रीव अत्यंत जड अंतःकरणाने आणि ढसाढसा रडत किष्किंधा नगरीत परतला. राजवाड्यात पोहोचल्यावर त्याने सर्व मंत्र्यांना आणि प्रजेला अश्रू ढाळत वालीच्या मृत्यूची दुःखद बातमी दिली. संपूर्ण किष्किंधा राज्यात शोककळा पसरली. राजाच्या मृत्यूमुळे सगळीकडे हाहाकार माजला. पण राजाविना राज्य पोरके राहू नये आणि शत्रूने संधी साधून आक्रमण करू नये म्हणून राज्याचे मंत्री आणि प्रजेने सुग्रीवाला राजा होण्याचा आग्रह केला. प्रजेच्या अत्यंत आग्रहास्तव आणि राज्याच्या भल्यासाठी सुग्रीवाने नाईलाजाने आणि रडत रडत किष्किंधेचे राजेपद स्वीकारले. तो सिंहासनावर बसला खरा, पण त्याचे मन सतत आपल्या मोठ्या भावाच्या आठवणीत रडत असे. पण मंडळी, इकडे गुहेत घटना काही वेगळीच घडली होती. वाली मरण पावला नव्हता. वालीने त्या अंधाऱ्या गुहेत मायावी राक्षसाचा अत्यंत क्रूरपणे वध केला होता आणि गुहेच्या बाहेर जे रक्त आले होते ते त्या मायावी राक्षसाचेच होते. युद्ध जिंकून जेव्हा वाली अत्यंत थकलेल्या अवस्थेत गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ आला तेव्हा त्याला गुहेचे तोंड एका प्रचंड खडकाने बंद केलेले दिसले. तो खडक पाहताच वालीच्या मनात अत्यंत चुकीचा आणि भयंकर विचार आला. त्याला वाटले की सुग्रीवाने राज्याच्या आणि सत्तेच्या लोभापोटी आपला विश्वासघात केला आहे. सुग्रीवाना राजा व्हायचे होते, म्हणूनच त्याने मला या गुहेत कोंडून मारण्याचा हा कुटील कट रचला आहे, असा पक्का समज वालीने करून घेतला. संतापाने बेभान झालेल्या वालीने आपल्या अफाट शक्तीने तो प्रचंड खडक एका ठोशात फोडून काढला आणि तो अत्यंत वेगाने किष्किंधा नगरीत पोहोचला. राजवाड्यात पोहोचल्यावर त्याने पाहिले की सुग्रीव राजाच्या सिंहासनावर बसलेला आहे. ते दृश्य पाहताच वालीच्या रागाचा असा भडका उडाला जणू एखादा ज्वालामुखीच फाटावा. वालीला जिवंत पाहून सुग्रीवाला प्रचंड आनंद झाला. तो लगेचच सिंहासनावरून खाली उतरला आणि धावत जाऊन त्याने वालीचे चरण धरले. सुग्रीवाने डोळ्यांतून अश्रू ढाळत घडलेला सर्व प्रकार वालीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. दादा, मला वाटले की तुझा मृत्यू झाला आहे. मी केवळ राज्याच्या रक्षणासाठी हे सिंहासन स्वीकारले होते, अशी तो वारंवार विनवणी करत होता. हे राज्य तुझेच आहे दादा, मी तुझा सेवकच आहे, मला क्षमा कर, असे सुग्रीव रडून रडून सांगत होता. पण मंडळी, जेव्हा माणसाच्या डोक्यात अहंकार आणि रागाचे भूत शिरते तेव्हा त्याची विचार करण्याची आणि सत्य समजून घेण्याची सर्व क्षमता पूर्णपणे नष्ट होते. वालीने सुग्रीवाचे कोणतेही स्पष्टीकरण ऐकून घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्याने सुग्रीवाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. अत्यंत तिरस्काराने आणि क्रोधाने वालीने आपल्या सख्ख्या धाकट्या भावाला राज्यातून हाकलून दिले. पण मंडळी, इथेच थांबेल तो वाली कसला? रागाच्या भरात वालीने असे एक कृत्य केले जे हिंदू धर्मात सर्वात मोठे आणि अक्षम्य पाप मानले जाते. वालीने सुग्रीवाची पत्नी, जिचे नाव रुमा होते, तिचे बळजबरीने अपहरण केले आणि तिला स्वतःच्या महालात बंदी बनवून ठेवले. आपल्या संस्कृतीत आणि धर्मात
धाकट्या भावाची पत्नी ही आपल्या मुलीसारखी आणि सुनेसारखी अत्यंत पवित्र मानली जाते. तिच्यावर वाईट नजर टाकणे किंवा तिला बळजबरीने स्वतःजवळ ठेवणे हे असे पाप आहे ज्याची शिक्षा फक्त आणि फक्त मृत्यूच असते. बालीच्या याच एका अघोरी आणि नीच कृत्यामुळे त्याने स्वतःच्या विनाशाचे बीज स्वतःच्याच हाताने रोवले होते. मार खाल्लेला, अपमानित झालेला आणि पत्नीला गमावलेला सुग्रीव अत्यंत हताश आणि रडत रडत किष्किंधेतून पळून गेला. जीव वाचवण्यासाठी सुग्रीवाने थेट ऋष्यमूक पर्वतावर जाऊन आश्रय घेतला. कारण त्याला माहिती होतं की मतंग ऋषींच्या शापामुळे वाली तिथे कधीच पाऊल ठेवू शकत नाही. ऋष्यमूक पर्वतावर सुग्रीव आपल्या काही मोजक्या आणि अत्यंत निष्ठावान मंत्र्यांसोबत सतत भीतीच्या छायेत आणि दुःखात जीवन कंठत होता. अनेक महिने लोटले. याच काळात अयोध्येचे राजकुमार साक्षात भगवान प्रभू श्रीराम आणि त्यांचे धाकटे बंधू लक्ष्मण हे माता सीतेचा शोध घेत त्या दंडकारण्यातून फिरत होते. दुष्ट रावणाने माता सीतेचे अपहरण केल्यामुळे प्रभू श्रीराम अत्यंत विरहाग्नीत जळत होते. झाडाझुडपांना ते सीतेचा पत्ता विचारत होते. असे शोधत शोधत राम आणि लक्ष्मण पंपा सरोवराच्या परिसरात येऊन पोहोचले. हे पंपा सरोवर निसर्गाचे एक अत्यंत सुंदर आणि मनमोहक रूप होते. तिथल्या पाण्यातील कमळे आणि शांत वातावरण पाहून रामांना सीतेची आणखीनच आठवण येऊ लागली. ऋष्यमूक पर्वताच्या शिखरावरून सुग्रीवाने या 2 तेजस्वी धनुष्यबाण धारण केलेल्या शूरवीरांना पाहिले. सुग्रीव आधीच घाबरलेला होता. त्याला वाटले की हे 2 शूरवीर नक्कीच वालीने मला मारण्यासाठी पाठवलेले गुप्तहेर किंवा मारेकरी असावेत. सुग्रीवाने आपला अत्यंत निष्ठावान मंत्री आणि परमभक्त हनुमान याला त्यांची चौकशी करण्यासाठी खाली पाठवले. प्रभूंची परीक्षा घेण्यासाठी हनुमानजींनी एका सामान्य ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि ते राम लक्ष्मणांसमोर केले. हनुमानाने अत्यंत नम्रपणे त्यांना विचारले, हे तेजस्वी पुरुषांनो, तुम्ही कोण आहात आणि या भयंकर जंगलात कुणाचा शोध घेत आहात? प्रभू रामांनी आपली ओळख सांगितली. रामांचे ते गोड शब्द आणि त्यांचे साजिरे रूप पाहताच हनुमानाला त्यांची खरी ओळख पटली. साक्षात आपल्या आराध्य भगवंताला समोर पाहून हनुमानजींनी आपले मूळ रूप धारण केले आणि ते प्रभूंच्या चरणी नतमस्तक झाले. रामांनी हनुमानाला प्रेमाने उठवून हृदयाशी कवटाळले. तो भक्त आणि भगवंताचा अत्यंत पवित्र असा मेळावा होता. हनुमानाने श्रीराम आणि लक्ष्मण यांना सन्मानाने ऋष्यमूक पर्वतावर सुग्रीवाकडे नेले. तिथे प्रभू श्रीराम आणि सुग्रीव यांनी प्रज्वलित अग्नीला साक्षी ठेवून एकमेकांशी जन्मभराची मैत्री जोडली. अग्नीच्या साक्षीने झालेली ती मैत्री जगात अजरामर झाली. सुग्रीवाने आपले सर्व दुःख, वालीने केलेला अन्याय, मारहाण आणि आपली पत्नी रुमा हिचे झालेले अपहरण प्रभू रामांना अत्यंत सविस्तर आणि रडत रडत सांगितले. हे सर्व ऐकून प्रभू रामांचे डोळे करुणा आणि संतापाने भरून आले. एका स्त्रीचा असा अपमान रामांना सहन होणारा नव्हता. रामांनी सुग्रीवाच्या पाठीवर हात ठेवून त्याला एक अभेद्य वचन दिले. हे मित्रा सुग्रीवा, तू आता निश्चिंत रहा. मी त्या पापी वालीचा वध करून तुला तुझे राज्य आणि तुझी पत्नी पूर्ण सन्मानाने परत मिळवून देईन. बदल्यात सुग्रीवानेही प्रभू रामांना वचन दिले की प्रभू, एकदा का माझे राज्य मला मिळाले की माझे संपूर्ण वानर सैन्य माता सीतेचा शोध घेण्यासाठी मी तुमच्या चरणी समर्पित करीन. पण सुग्रीवाला कुठेतरी रामांच्या ताकदीवर थोडासा संशय होता, कारण त्याने वालीची अफाट ताकद पाहिली होती. तो म्हणाला, प्रभू, वालीला मारणे इतके सोपे नाही. त्याने दुंदुभीसारख्या राक्षसाला मारून त्याचा एवढा मोठा सांगाडा इथे फेकला आहे. सुग्रीवाचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रभू रामांनी त्या दुंदुभीच्या प्रचंड मोठ्या सांगाड्याला
केवळ आपल्या पायाच्या अंगठ्याने स्पर्श केला आणि तो सांगाडा कित्येक योजन दूर हवेत भिरकावून दिला. हे रामांचे अफाट सामर्थ्य पाहून सुग्रीवाचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास बसला. ठरलेल्या योजनेनुसार दुसऱ्या दिवशी सुग्रीव किष्किंधेच्या वेशीवर गेला आणि त्याने वालीला भयंकर गर्जना करून युद्धासाठी ललकारले. वाली रागाने फणफणत बाहेर आला. दोघा भावांमध्ये अत्यंत घनघोर असे मल्लयुद्ध सुरू झाले. प्रभू श्रीराम एका मोठ्या झाडामागे लपून आपल्या धनुष्यावर बाण चढवून योग्य वेळेची वाट पाहत होते. पण जेव्हा त्यांनी बाण सोडण्यासाठी लक्ष साधले तेव्हा ते अचानक गोंधळात पडले. त्यांनी आपला बाण खाली उतरवला. वाली आणि सुग्रीव हे दोघेही एकाच आईचे पुत्र असल्याने त्यांची उंची, शरीरयष्टी आणि चेहऱ्याची ठेवण अगदी हुबेहूब सारखीच होती. युद्धात दोघेही एकमेकात इतके मिसळून गेले होते आणि रक्ताने माखले होते की राम त्यांना ओळखूच शकले नाहीत. चुकून आपला बाण सुग्रीवाला लागू नये आणि मित्राचा जीव जाऊ नये या विचाराने रामांनी बाण सोडलाच नाही. इकडे वालीने सुग्रीवाला अत्यंत बेदम मारहाण केली. त्याचे हाड आणि हाड खिळखिळे केले. रक्तबंबाळ अवस्थेत सुग्रीव कसाबसा जीव वाचून तिथून पळत सुटला आणि पुन्हा ऋष्यमुख पर्वतावर येऊन कोसळला. सुग्रीवाने रामांकडे रागाने आणि दुःखाने तक्रार केली. प्रभू, तुम्ही मला मरणाच्या दारी ढकललेत. जर तुम्हाला मला मारायचेच होते तर तसे आधीच सांगायचे. मी वालीसमोर गेलोच नसतो. तेव्हा प्रभू रामांनी अत्यंत प्रेमाने सुग्रीवाला जवळ घेतले. त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि समजावले, मित्रा, मला क्षमा कर. तुम्ही दोघे भाऊ दिसायला इतके सारखे आहात की मी ओळखूच शकलो नाही. रामांनी लक्ष्मणाला बोलवले आणि सांगितले, लक्ष्मणा, तू एक काम कर. जवळच्याच एका गजपुष्पी नावाच्या वेलीची फुलांची माळ तयार करून सुग्रीवाच्या गळ्यात घाल. या मारेमुळे युद्धात मला सुग्रीवाला सहज ओळखता येईल आणि माझा बाण अचूक वालीलाच लागेल, असे रामांनी सांगितले. गळ्यात ती फुलांची माळ घालून सुग्रीव दुसऱ्यांदा किष्किंधेच्या दारात गेला आणि त्याने पुन्हा एकदा छाती ठोकून अत्यंत मोठ्या आवाजात वालीला ललकारले. आत्ताच बेदम मार खाऊन रडत पळालेला सुग्रीव इतक्या लवकर पुन्हा कसा परत आला, हे ऐकून वालीला प्रचंड आश्चर्य वाटले. तो रागाने डोळे वटारून घराबाहेर पडणार इतक्यात त्याची अत्यंत बुद्धिमान आणि गुणवान पत्नी तारा हिने त्याला आडवे जाऊन अडवले. मंडळी, तारा ही अतिशय दूरदृष्टी असलेली आणि विवेकी स्त्री होती. तिने वालीचे पाय धरले आणि अत्यंत कळकळीने त्याला समजावले. तारा म्हणाली, हे स्वामी, थांबा. कृपया आतताईपणा करू नका. कालच पूर्णपणे पराभूत झालेला माणूस आज पुन्हा इतक्या निर्भयपणे युद्धाला येत असेल तर त्यामागे नक्कीच काहीतरी मोठे रहस्य आहे. मला माझ्या गुप्तहेरांकडून अशी खात्रीलायक बातमी मिळाली आहे की अयोध्येचे राजकुमार प्रभू श्रीराम यांनी सुग्रीवाशी मैत्री केली आहे आणि ते त्याच्या पाठीशी उभे आहेत. तारेने पुढे जाऊन वालीला असाही मोलाचा उपदेश केला की, स्वामी, तुम्ही सुग्रीवाचा द्वेष आता सोडून द्या. त्याला बोलावून किष्किंधेचा युवराज म्हणून घोषित करा आणि त्याच्याशी प्रेमाने राहा. प्रभू रामांशी वैर घेणे म्हणजे साक्षात काळाला आमंत्रण देण्यासारखे आहे. ते साक्षात नारायण आहेत, असे तारा वारंवार सांगत होती. मंडळी, इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. घरातील स्त्री जेव्हा प्रेमाने आणि विवेकाने एखादा सल्ला देते तेव्हा नवऱ्याने तो शांतपणे ऐकायला हवा. पण जेव्हा मनुष्याच्या विनाशाची वेळ जवळ येते तेव्हा त्याची बुद्धी पूर्णपणे भ्रष्ट होते आणि अहंकार डोक्यात जातो. अहंकाराने मत्त झालेल्या वालीने तारेचा हा मोलाचा उपदेश पूर्णपणे झिळकारून लावला. तो तारेला म्हणाला, माझ्यासारख्या महापराक्रमी योद्ध्याला या तिन्ही लोकात कोणीही हरवू शकत नाही. राम जर माझा सामना करायला आला तर मी त्यालाही सोडणार नाही.
अशी भयंकर गर्जना करत वाली तारेला बाजूला सारून युद्धासाठी घराबाहेर पडला. वाली आणि सुग्रीव यांच्यात पुन्हा एकदा अत्यंत भयंकर आणि थरारक द्वंद्वयुद्ध सुरू झाले. सुग्रीव आपली पूर्ण ताकद पणाला लावून लढत होता, पण वालीच्या त्या अफाट शक्तीसमोर तो जास्त काळ टिकू शकत नव्हता. वालीच्या एका जोरदार ठोशामुळे सुग्रीवाच्या तोंडातून रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या. तो जमिनीवर कोसळणार अशीच परिस्थिती निर्माण झाली. आपला मित्र आता अधिक काळ टिकू शकणार नाही आणि त्याचा जीव जाईल हे प्रभू रामांनी ओळखले. रामांनी लगेचच आपल्या कोदंड धनुष्यावर एक अत्यंत शक्तिशाली आणि अमोघ बाण चढवला. एका मोठ्या झाराच्या आडोशातून रामांनी प्रत्यंचा खेचली आणि तो बाण सुटला. तो बाण विजेच्या वेगाने सणसणत गेला आणि थेट वालीच्या अत्यंत विशाल आणि अभेद्य छातीत अचूक घुसला. बाण लागताच एका भयंकर आणि काळीज चिरणाऱ्या आक्रोशासह वाली जमिनीवर कोसळला. संपूर्ण जंगल जणू काही क्षणांसाठी स्तब्ध झाले. वाली रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर तडफडत पडला होता. त्याचे प्राण आता कंठात आले होते. प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण हळूहळू चालत वालीच्या जवळ आले. रामांना आपल्यासमोर पाहून वालीच्या मनात वेदनांपेक्षा क्रोध आणि संतापाची लाट अधिक उसळली. त्याने अत्यंत कठोर आणि बोचऱ्या शब्दात रामांना प्रश्न विचारले. मंडळी, आता इथून पुढे जो संवाद आहे तो नीट लक्ष देऊन ऐका. हे संवाद म्हणजे रामायणातील नीतिमत्तेचा, राजधर्माचा आणि मानवी कर्तव्याचा एक अत्यंत उच्च दर्जाचा धडा आहे, जो प्रभू रामांनी संपूर्ण जगाला दिला आहे. वाली रामांना म्हणाला, हे रामा, संपूर्ण जग तुला मर्यादा पुरुषोत्तम आणि धर्माचा रक्षक मानते. तुझी कीर्ती सर्वत्र पसरली आहे. पण तू आज माझ्यावर झाडामागून लपून बाण सोडलास. एका खऱ्या आणि वीर योद्धाला हे कृत्य अजिबात शोभत नाही. हा तर क्षत्रिय धर्माचा घोर अपमान आहे. वाली पुढे रडत रडत म्हणाला, दुसरी गोष्ट म्हणजे मी तुझ्या अयोध्येवर कधीही आक्रमण केले नाही. मी तुझा कोणताही वैयक्तिक अपराध केलेला नाही. मग तू मला का मारलेस? आणि आम्ही वानर लोक जंगलात राहणारे, झाडांवर उड्या मारणारे, फळे आणि कंदमुळे खाऊन जगणारे साधे जीव आहोत. आमचे वानरांचे मांस मनुष्याला खाण्यायोग्यही नसते. तरीही तू एका प्राण्यासारखी माझी शिकार का केलीस? यात तुझा कोणता धर्म आहे? प्रभू श्रीराम अत्यंत शांत आणि गंभीर मुद्रेने वालीचे हे सर्व प्रश्न आणि आरोप ऐकून घेत होते. रामांनी मध्येच वालीला एकदाही थांबवले नाही किंवा ते चिडले नाहीत. हे त्यांच्या उत्तम श्रोता आणि मर्यादा पुरुषोत्तम असण्याचे एक महान लक्षण होते. जेव्हा वालीचे बोलणे संपले तेव्हा रामांनी अत्यंत शांतपणे पण ठाम आवाजात जे ज्ञानवर्धक आणि सविस्तर उत्तर दिले ते प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनात लक्षात ठेवण्यासारखे आहे. राम म्हणाले, हे वाली, तुला धर्माचे आणि नीतिमत्तेचे अजिबात ज्ञान नाही. त्यामुळेच तू अज्ञानापोटी माझ्यावर हे खोटे आरोप करत आहेस. पहिली गोष्ट लक्षात घे. इक्ष्वाकू वंशाचे राजे हे केवळ अयोध्येचेच नाही, तर या संपूर्ण पृथ्वीचे, जंगलांचे, नद्यांचे आणि पर्वतांचे रक्षक आणि मालक आहेत. सध्या माझा भाऊ भरत हा या संपूर्ण पृथ्वीचा राजा आहे आणि त्याच्या वतीने धर्माचे रक्षण करणे आणि पाप्यांना योग्य ती शिक्षा देणे हे माझे परमकर्तव्य आहे. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तू म्हणतोस की तू माझा कोणताही अपराध केला नाही, पण तू मानवजातीला काळिमा फासणारे एक अत्यंत घृणास्पद पाप केले आहेस. वाली, धाकटा भाऊ हा आपल्या स्वतःच्या मुलासमान असतो आणि धाकट्या भावाची पत्नी ही आपल्या सुनेसारखी आणि मुलीसारखी अत्यंत पवित्र असते. तू तुझ्या धाकट्या भावाला, सुग्रीवाला, केवळ एका गैरसमजातून घरातून हाकलून दिलेस.
आणि त्याहून भयानक म्हणजे तू त्याच्या पत्नीचे बळजबरीने अपहरण करून तिला स्वतःच्या उपभोगासाठी महालात ठेवून घेतलेस. स्वतःच्या भावाच्या पत्नीवर अशी वाईट नजर टाकणे हा असा महाभयंकर अपराध आहे ज्याची एकमेव शिक्षा म्हणजे फक्त मृत्यू. एका राजाचे हे आद्य कर्तव्य आहे की त्याने अशा महापापी माणसाला कडक शिक्षा द्यावी. आपली मनुस्मृती आणि धर्मशास्त्र असे सांगते की जर राजाने अशा पाप्याला शिक्षा केली तर त्या गुन्हेगाराचे पाप नष्ट होते आणि त्याला मृत्यूनंतर स्वर्गात जाण्याचा मार्ग मोकळा होतो. पण जर राजाने त्याला शिक्षा दिली नाही आणि सोडून दिले तर ते भयंकर पाप त्या राजाच्या माथी लागते. मी तुला ही मृत्यूची शिक्षा देऊन तुझे ते पाप नष्ट केले आहे आणि तुला मोक्षाचा मार्ग दाखवला आहे. राम पुढे म्हणाले, आणि तिसरी गोष्ट, तू म्हणालास की मी लपून वार केला. हे वाली, धर्माच्या नियमानुसार शिकार करताना शिकारी प्राण्यांसमोर उभा आहे की झाडामागे लपला आहे याला काहीही महत्त्व नसते. पाप्याला त्याच्या कर्माची शिक्षा देणे हेच राजाचे एकमेव उद्दिष्ट असते. आणि तू तुझ्या कर्माने स्वतःला एका प्राण्याच्या पातळीवर नेऊन ठेवले आहेस. सर्वात शेवटी मी माझ्या मित्राला सुग्रीवाला अग्नीच्या साक्षीने वचन दिले होते की मी त्याला त्याचा गेलेला सन्मान आणि त्याची पत्नी परत मिळवून देईन. माझे दिलेले वचन पूर्ण करणे हाच माझा परमधर्म आहे आणि रघुकुलाची रीत आहे, असे रामांनी अत्यंत ठणकावून सांगितले. प्रभू रामांचे हे अमृततुल्य, स्पष्ट आणि धर्माने भरलेले शब्द ऐकून मृत्यूशय्येवर असलेल्या वालीच्या डोळ्यांवरील अज्ञानाचा आणि अहंकाराचा पडदा पूर्णपणे दूर झाला. त्याला आपल्या महापापाची आणि प्रभू रामांच्या ईश्वरी स्वरूपाची खरी प्रचिती आली. वालीच्या डोळ्यातून आता रागाचे नाही तर पश्चात्तापाचे अश्रू वाहू लागले. त्याने वेदनेने हात जोडून प्रभू रामांची क्षमा मागितली आणि म्हणाला, प्रभू, तुम्ही मला मारून माझ्यावर खूप मोठा उपकार केला आहे. तुमच्या हातून मरण आल्यामुळे मला आता निश्चितच मोक्ष प्राप्त होईल. मरणाच्या या शेवटच्या क्षणी वालीने सुग्रीवाला आपल्या जवळ बोलावले. आयुष्यभर ज्या भावाचा त्याने तिरस्कार केला होता, त्याला मारहाण केली होती, त्याच्यासाठी आता वालीचे हृदय प्रेमाने आणि पश्चात्तापाने भरून आले होते. वालीने आपल्या गळ्यातील देवराज इंद्राने दिलेला तो तेजस्वी सुवर्णहार स्वतःच्या हाताने काढला आणि तो सुग्रीवाच्या गळ्यात घातला. वालीने रडत रडत सुग्रीवाची माफी मागितली आणि म्हणाला, माझ्या भावा, मला क्षमा कर. माझ्या अहंकारामुळे आणि रागामुळे मी तुला ओळखू शकलो नाही. आता हे किष्किंधेचे संपूर्ण राज्य तुझे आहे. तू अत्यंत न्यायाने, धर्माने आणि प्रेमाने या राज्याचा गारा चालव. सुग्रीवाला हे दृश्य पाहून प्रचंड दुःख झाले. ज्या मोठ्या भावाने त्याला मारले होते, ज्याचा तो तिरस्कार करत होता, त्याचे असे तडफडून मरण पाहणे सुग्रीवासाठी अत्यंत वेदनादायी होते. सुग्रीव वालीच्या देहावर पडून मोठ्याने रडू लागला. त्याला वाटू लागले की अरे रे, या राज्यासाठी आणि सत्तेसाठी मी माझ्या सख्ख्या भावाचा जीव घेतला. वालीने आपली पत्नी तारा हिला जवळ बोलावले आणि सुग्रीवाला सांगितले की सुग्रीवा, तारा अत्यंत हुशार आणि विवेकी आहे. राज्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात तिचा सल्ला नक्की घेत जा. शेवटी वालीने आपला तरुण आणि पराक्रमी मुलगा अंगद याला पुढे बोलावले आणि त्याचे हात प्रभू रामांच्या हातात दिले. प्रभू, आता हा माझा अंगद तुमचा आहे. तुम्हीच आता त्याचे रक्षण करा आणि त्याला योग्य मार्ग दाखवा, अशी आर्त विनंती वालीने केली. असे बोलून वालीने प्रभू रामांच्या शांत आणि तेजस्वी चेहऱ्याकडे पाहत आपले प्राण अत्यंत शांतपणे त्यागले. संपूर्ण किष्किंधा नगरी एका क्षणात दुःखाच्या सागरात बुडाली. तारा आणि सुग्रीव यांचा तो काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश पाहून प्रभू रामांचे आणि लक्ष्मणाचे डोळेही पाणावले. वालीचे सर्व अंतिम संस्कार आणि अंत्यविधी प्रभू रामांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सन्मानाने
आणि राजेशाही थाटात पार पाडण्यात आले. वालीच्या मृत्यूनंतर आणि सर्व विधी पार पडल्यानंतर सुग्रीवाला किष्किंधेचा राजा म्हणून अधिकृतपणे राज्याभिषेक करण्यात आला. तसेच रामांच्या आज्ञेने आणि वालीच्या इच्छेनुसार अंगदाला राज्याचा युवराज म्हणून घोषित करण्यात आले. मंडळी, वालीचा वध ही केवळ एका व्यक्तीची हत्या नव्हती, तर तो माणसाच्या मनातील वासना, अहंकार आणि अधर्मावर प्रभू रामांनी मिळवलेला एक महान विजय होता. या एका वधामुळे सुग्रीवाला त्याचे गेलेले राज्य आणि त्याचा गमावलेला सन्मानाने परत मिळाला होता. असे मानले जाते की या महान विजयाच्या आनंदात आणि प्रभू रामांनी धर्माची पुन्हा एकदा स्थापना केली म्हणून लोकांनी आपापल्या घरावर विजयाच्या पताका उभारल्या. याच विजयाचे आणि धर्माच्या स्थापनेचे प्रतीक म्हणून आपण सर्वजण आजतागायत गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी आपल्या दारात गुढी उभारतो. आपण जी गुढी उभारतो त्या गुढीच्या प्रत्येक भागाचे एक अत्यंत सखोल आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. गुढीसाठी वापरली जाणारी बांबूची सरळ काठी ही माणसाच्या जीवनातील खंबीरपणा, त्याचा ताठ कणा आणि कधीही न वाकण्याची वृत्ती दर्शवते. त्या काठीवर गुंडाळलेले पिवळे, लाल किंवा हिरव्या रंगाचे रेशमी वस्त्र हे आपल्या जीवनातील मांगल्याचे, समृद्धीचे आणि विजयाचे प्रतीक मानले जाते. गुढीला बांधलेली कडुनिंबाची पाने आपल्याला जीवनातील कटू सत्याची, दुःखाची आणि कठीण प्रसंगांची आठवण करून देतात. तर त्याच पानांसोबत असलेली साखरेची गाठी ही जीवनातील गोडवा, यश आणि आनंदाचे प्रतीक आहे. माणसाने आयुष्यात येणारे सुख आणि दुःख दोन्ही अत्यंत समान वृत्तीने स्वीकारावे, हाच यामागील खरा आणि महान संदेश आहे. सर्वात वर ठेवलेला उलटा तांब्या किंवा कलश हा यश, विजय आणि देवाच्या आशीर्वादाचे शिखर दर्शवतो. अशा प्रकारे गुढीपाडवा हा सण आपल्याला वाईटावर चांगल्याच्या विजयाची, जीवनातील नवीन सुरुवातीची आणि नेहमी धर्माने जगण्याची शिकवण देतो. मंडळी, ही होती दोन सख्या भावांची, त्यांच्यातील अहंकाराने निर्माण झालेल्या वैराची, प्रभू रामांच्या अफाट न्यायाची आणि गुढीपाडव्याच्या विजयाची एक अत्यंत ज्ञानवर्धक आणि रोमांचक कथा. या कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळते की अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा आणि घातक शत्रू आहे. संशयामुळे आणि एकमेकांशी संवाद न साधल्यामुळे सख्या भावांचेही कसे वैरी होतात हे आपण वाली आणि सुग्रीवाच्या उदाहरणावरून पाहिले. तसेच दुसऱ्याच्या पत्नीवर वाईट नजर टाकणाऱ्याला शेवटी प्रभूच्या हातून भयंकर शिक्षा मिळतेच, हा निसर्गाचा आणि धर्माचा अट्टल नियम आहे. आजच्या या आधुनिक काळातही आपण या कथेतील सर्व नीतिमूल्ये आपल्या जीवनात आचरणात आणली पाहिजेत. कुटुंबात एकमेकांबद्दल प्रेम असावे, घरातील आणि बाहेरील स्त्रियांचा नेहमी सन्मान व्हावा आणि आपण नेहमी सत्याच्या आणि धर्माच्या मार्गावर चालावे. हेच एका सुखी, समाधानी आणि समृद्ध जीवनाचे खरे रहस्य आहे. माझ्या सर्व रसिक श्रोत्यांनो, जर तुम्हाला ही रामायण काळातील सुंदर आणि ज्ञानवर्धक कथा मनापासून आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत आणि परिवारासोबत ही कथा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या मंगलमय सणामागील खरे रहस्य, इतिहास आणि प्रभू रामांचे महान ज्ञान मिळू शकेल. आणि हो, ही कथा ऐकून तुम्हाला कसे वाटले आणि तुम्ही यातून काय शिकलात हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. अशाच अनेक सुंदर, आध्यात्मिक आणि जीवन बदलणाऱ्या कथा रोज ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद तुम्हा सर्वांना आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. जय श्रीराम. राम कृष्ण हरी.